हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंच्या 8व्या अवताराचा म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला भक्तिभावाने जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:19 सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 संपेल. पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सण 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पूजा मुहूर्त पाहून घेऊया. पूजाचा शुभ मुहूर्त 16 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:04 ते 12:47 असून एकूण 43 मिनिटांचा असेल. यावेळी मध्यरात्रीचा क्षण 12:26 आहे तर चंद्रोदय रात्री 10:46 आहे. रोहिणी नक्षत्राची वेळ यंदा 17 ऑगस्टच्या पहाटे 4:38 आहे आणि 18 ऑगस्टच्या पहाटे 3:17 संपेल. अनेक भक्त अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार उपवास करतात, तर काही जण तिथी संपल्यानंतर व्रत पार पाडतात. जन्माष्टमीची पूजा ही 12 वाजता करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जन्माष्टमीची पूजाविधी त्याचबरोबर पूजेचा योग्य मुहूर्त संपूर्ण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. वासुदेव सुतदेव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. श्रावणवद्य अष्टमी तिथीस मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानले जातात. दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावरती श्रीकृष्णांचा कंसाच्या बंदिशाळेत जन्म झाला होता. देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होता. वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भर पावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णांना गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले. वर्षानुवर्षे या दिवशी देशभरात श्रीकृष्णानिमित्त उपवास पूजाविधी करून जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा गोकुळाष्टमी कधी आहे, तिथी, कालावधी, शुभ मुहूर्त, पूजा, आरती यासह सर्व महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. जन्माष्टमी तारीख 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. निशिता पूजा वेळ म्हणजे मध्यरात्री पूजा करायची वेळ आहे सकाळी 12:03 ते दुपारी 12:47. अष्टमी तिथीची सुरुवात आहे 15 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3:01. अष्टमी तिथी संपेल 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 1 वाजता. रोहिणी नक्षत्र वेळ 15 ऑगस्ट रोजी दुपारी 4:35 सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 संपेल. निशित काल दरम्यान भाविक उपवास पाळतात आणि विशेष पूजा करतात. मध्यरात्रीची वेळ भगवान श्रीकृष्णांची जन्मवेळ मानली जाते. तर या उत्साहाची पूजाविधी खूप महत्त्वाची असते. या पूजेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला मी संपूर्ण पूजाविधी सांगत आहे. तर सकाळी आंघोळ करा आणि नवीन कपडे घाला. रात्रीच्या वेळी श्रीकृष्णांचा पाळणा सजवून पूजेची तयारी सुरू करायची आहे. मंदिर स्वच्छ करण्यासाठी गंगाजल आपल्याला वापरायचं आहे. जन्माष्टमीच्या सकाळी तुम्ही देवघरामध्ये पूजा करायची आहे. त्यानंतर रात्री म्हणजे कृष्ण जन्माष्टमीची पूजा मुहूर्त 16 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:04 आपल्याला पूजा सुरू करायची आहे आणि 12:47 संपवायची आहे. या 43 मिनिटांमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजन करायचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. देवतेच्या आसनासाठी रांगोळी काढायची आहे. यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त करत असलेल्या बाळकृष्णाच्या षोडोपचार पूजनाचा संकल्प करायचा आहे. सुरुवातीला शंख, कलश, घंटा, दीपपूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणून बाळकृष्णांची पूजा करायची आहे. पूजा सामग्रीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती, त्याचबरोबर श्रीकृष्णांची प्रतिमा किंवा मूर्ती, पाणी, दही, दूध, तूप, फुलं, पिवळं आपल्याला वस्त्र लागणार आहे, गोड फळं, पाणी, पंचामृत, तुळशीची पानं, अगरबत्ती, धूप, त्याचबरोबर तेलाचे दिवे घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. तर इथे पहा, गणपती बाप्पांना मी पंचामृताने त्यानंतर पाण्याने असं अभिषेक घालून घेतलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्ही जर देवघरामध्ये सकाळी गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर जन्माष्टमीच्या वेळी आपल्याला वेगळी पूजा करण्याची गरज नाही. फक्त बाळकृष्णांची आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे.
सर्वप्रथम दीप लावायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पुष्प, गंध, अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत। वस्त्र अर्पण करून गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। जन्माष्टमीला भाविक 2 प्रकारचे उपवास पाळतात। निर्जला व्रत असतं एक आणि फलाहार व्रत। निर्जला व्रतामध्ये भक्त दिवसभर अन्न आणि पाणी दोन्ही वर्ज्य करतात आणि भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना आणि आरती केल्यानंतर मध्यरात्री उपवास सोडतात। आणि फलाहारी या व्रतामध्ये फळे, दूध आणि पाणी पितात। त्याचबरोबर धान्य, शेंगा आणि भाज्या खाणं टाळायचं आहे। त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती पंचामृत म्हणजेच दही, दूध, तूप, मध आणि जल अर्पण करायचं आहे। याला पंचामृत स्नान असं म्हणतात। पंचामृत स्नान घालत असताना ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः, त्याचबरोबर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करायचा आहे। श्रीकृष्णाची उपासना करण्यात याच मंत्राला महत्त्व आहे। श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही दक्षिणावर्ती म्हणजे दक्षिणामुखी शंख अभिषेक करण्यासाठी वापरू शकता। दक्षिणामुखी शंख हा भगवान विष्णूंना अत्यंत आवडीचा शंख आहे। शंखाच्या साह्याने आपल्याला भगवान बाळकृष्णांवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे। मुखामध्ये सतत कृष्ण जप आपल्याला करायचा आहे। सर्व अभिषेक घालून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। पौराणिक कथेनुसार कंसाने आपली बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना कैदेत ठेवले होते। यांना कैदेत ठेवण्यामागे आकाशवाणीचे कारण होते। आकाशवाणीनुसार देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल असे सांगण्यात आले होते। या आकाशवाणीला घाबरून देवकीच्या एकूण 7 मुलांना कंसाने मारले होते। त्यामुळे जेव्हा श्रीकृष्णांचा म्हणजे देवकीच्या 8व्या पुत्राचा जन्म झाला तेव्हा वासुदेवाने त्याला एका सुरक्षित ठिकाणी म्हणजे गोकुळात यशोदा आणि नंदराजाकडे घेऊन गेले। कृष्णाचे पालन पोषण यशोदेने केले आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। यानंतर कृष्णाने मोठे झाल्यावरती कंसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले। श्रीकृष्ण पूजेबरोबरच आपल्याला या दिवशी माता देवकी, वासुदेव, बलदेव, नंदा, यशोदा आणि लक्ष्मी यांची नावे घेऊन पूजा करायची आहे। या दिवशी विष्णू पुराण, भगवद्गीता वाचायची आहे। पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करायचा आहे। उपवास जन्माष्टमीचा उपवास 12 नंतर आपल्याला सोडायचा आहे। तर इथे पहा आपला अभिषेक घालून झालेला आहे। तर इथे एक आसन घ्यायचं आहे, त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ कपड्याने आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे। जसे तुम्ही स्वतः नवीन कपडे घालता तसेच मूर्तीलाही आपल्याला नवीन कपडे घालायचे आहे। त्याआधी आपल्याला मूर्तीला अत्तर लावायचं आहे। मूर्तीला मोराचा मुकुट, बासरी, वैजंती माळा, तुळशीपत्रांची माळ यांनी आपल्याला सजवायचं आहे। लाडू गोपाळच्या झुल्याला फुलांच्या हारांनी सजवायचे आहे आणि त्यानंतर त्यांना खीर, फळे, फुले, माखन मिश्री, मिठाई आणि बदाम अर्पण करायचं आहे। उदबत्तीने देवाची पूजा करायची आहे। रात्रीच्या वेळी केल्यास ही पूजा अधिक महत्त्वाची ठरते। मध्यरात्री बाळकृष्णांचा झुला सजवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आरत्या करायच्या आहेत। पूजा संपल्यानंतर आपल्याला सर्वांना प्रसाद वाटप करायचे आहे। सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यामध्ये मुहूर्त वेळेमध्ये पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे। त्यांच्यापुढे त्यांच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। यामध्ये गोपाळकाल्याला महत्त्व आहे। गोपाळकाल्यामध्ये जसे की पोहे, ज्वारीच्या लाह्या, धण्याच्या लाह्या, थोडंसं लिंबू, आंब्याचे लोणचे, दही, ताक, भिजवलेली चणा डाळ, साखर आणि फळांचे तुकडे हे सर्व साहित्य एकत्र करून गोपाळकाला तयार केला जातो। भागवत पुराणामध्ये बाळकृष्णाने त्यांच्या बालपणी गोपाळांसोबत म्हणजे गवळ्यांच्या मुलांसोबत एकत्र येऊन दही, लोणी आणि इतर खाद्यपदार्थ लपवून ठेवायचे आणि मग ते एकत्र करून खायचे असा उल्लेख आहे। याच कथेवरून गोपाळकाला हा पदार्थ तयार झाला। त्याचबरोबर नैवेद्यामध्ये दही, तूप, दूध, साखर, लोणी यांचा नैवेद्य दाखवला जातो। आपण जो नैवेद्य दाखवणार आहे त्या नैवेद्याच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, कारण कृष्णांना तुळस अत्यंत प्रिय आहे। बाळकृष्णांच्या कृपेने आपल्या घरात सुबत्ता यावी हे जसे आपल्याला वाटते तसेच आपणही दुसऱ्यांच्या संसाराला हातभार लावावा
यथाशक्ती दानधर्म करावा, लहान मुलांना बोलवून खाऊ द्यावा. एखादी लेकरवाळी स्त्री घरी आली असता तिच्या खडा नारळाने ओटी भरून तिच्या बाळाला खाऊ किंवा शक्य तेवढे पैसे द्यावे, खेळणे द्यावे, गरीब मुलांना शालेय उपयोगी वस्तू द्याव्यात. थोडक्यात आत्मा ते परमात्मा हा प्रवास पार करण्यासाठी आधी दुसऱ्यांच्या आनंदाला हातभार लावावा, जेणेकरून भगवंत आपल्या सुखाची काळजी घेतो. घरातील सुख समृद्धीसाठी दिलेले उपाय अवश्य करा. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा म्हणायचा आहे. पाळणा तुम्ही यूट्यूबवरती किंवा लावू शकता किंवा गुगलवरती तुम्ही पाहून म्हणूही शकता. त्याचबरोबर कृष्ण भजनही आपल्याला गायचं आहे. कृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णांना नमस्कार करा. पण उपवास त्यानंतर सोडायचा आहे. प्रसाद ग्रहण करून आपल्याला व्रत सोडायचं आहे. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंत्राचा जप करायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र भगवान विष्णूंच्या 2 अवतारांचा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांचा सन्मान करतो. मानवतेचे अंतिम तारणहार असलेल्या भगवान वासुदेवांचे आपण आभार मानतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मी सर्वांमध्ये वास करणाऱ्या दिव्य अस्तित्व भगवान वासुदेव म्हणजे कृष्ण यांना नमस्कार करतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वासुदेवांचे पुत्र परमात्मा जे त्यांना शरण जातात, त्यांचे दुःख दूर करतात आणि पापे आणि दुःखे दूर करणारे भगवान श्रीकृष्ण यांना नमस्कार. मी गोविंद यांना नियमितपणे वंदन करतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीच्या मंत्रांचा जप तुम्ही या दिवशी नक्कीच करायचा आहे. यानंतर आपल्याला क्षमा याचना करून नमस्कार करून पूजा संपन्न करायची आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी कृष्ण जन्माष्टमीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही मंदिरातही जाऊन पूजा करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग भेटूया असा एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.